क्या मुकाबला बनते जा रहा है भाई। पिछला मैच देखिए 34 का टारगेट था, क्या डिफेंड किया, क्या बचाया भाई मैच को। इसलिए तो कहा जाता है मुसीबतों से लड़ोगे तभी तो आगे बढ़ोगे। और इस गेंदबाज ने देखिए मॉरिस आते ही देखिए यहाँ पर मिड ऑफ के ऊपर से खेला गया। देखिए मैंडेटरी पावर प्ले जब कंप्लीट हो जाता है अक्सर कप्तान देखिए लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन, एक डीप कवर भी तैनात किया गया है। नजदीकी फील्डर की बात करेंगे तो यहाँ पर देखिए पॉइंट, गली और उसके साथ देखिए शॉर्ट कवर तैनात है, शॉर्ट लेग तैनात है। लेकिन विकास देखिए अभी तक क्या बल्लेबाजी की है, क्या इस बैटर को रोक पाएंगे। अभी तक शांत थे पिछली कुछ गेंदों से विकास है, लेकिन अब नहीं शांत रहेंगे भाई। अब देखिए हेलीकॉप्टर उड़ाते हुए गिली 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 चंपा, खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, ठुकम ठोक दीजिए। बारी है, वक्त कहेगा अब किसकी बारी है। देखिए विकास ने जो ओपन करने के लिए उन्हें उतारा गया था और अभी तक देखिए डटकर बल्लेबाजी करते हुए हर गेंदबाज के लिए मुश्किल बनाते हुए 6 रन के साथ है। और उसके बाद देखिए एक बहुत बढ़िया देखिए आप कटर टप्पा खाने के बाद इतना अंदर बाहर गेंद को निकालते हुए लेग बाई से एक रन आता हुआ। ये खासियत है इस गेंदबाज के अंदर, मार खाने के बाद बहुत जल्दी यहाँ पर वापस उड़ जाते हैं। थोड़ी सी नाकों से गेंदबाज है, कहती है ना कोई गिराने में राजी है, कोई गिरने में राजी है, जो गिरकर संभल जाए वही जीतता बाजी। यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त होने के साथ साथ टीम का स्कोर देखिए 33 रन बना है, लेकिन अभी भी देखिए अंतिम 6 गेंद बचा है भाई। बहुत बढ़िया देखिए इस प्रतियोगिता की बात करेंगे, सिलगांव ट्रॉफी देखिए इस टूर्नामेंट का अंतिम डे और फाइनल डे। और इस वक्त देखिए वीआईपी डाइस पर हम देख सकते हैं सबके लाडले सबके प्यारे देखिए जिन्होंने हमेशा देखिए समाज के साथ साथ जब जब टेनिस क्रिकेट में साथ की जरूरत होती है, चाहे प्राइज के रूप से लीजिए चाहे बाइकर के रूप से लीजिए, हमारे कासिम पाटिल सब देखिए बात करेंगे इस वक्त तस्वीर रखते हुए। माजी सरपंच का तहे दिल से उनके दिल की गहराई से स्वागत है। हो या खेल क्रिकेट का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला टक्कर का हो। ये देखिए स्कोर अब कटर था निश्चित रूप से यहाँ पर से और 1 रन आता हुआ, 1 रनों के साथ देखिए स्कोर आगे पहुंचेगा। लेकिन जहां पर देखिए बात करेंगे जय आगे से रचित प्रतिष्ठान देसाई टीम कोशिश कर रही है कि हम बड़ी से बड़ी टारगेट तक पहुंचे, लेकिन उन्हें वहां तक पहुंचने के लिए कई मुश्किल का सामना करना पड़ रहा है, क्योंकि ये वाड़ेगढ़ टीम की गेंदबाजी है भाई। हर एक गेंद में आपको जोखिम लेना पड़ेगा। इतना फुटबॉल पैरों से खेलना एक बहुत बड़ी बात है, लेकिन टेनिस क्रिकेट में गेंद उंगलियों से घुमाना ही उससे बहुत बड़ी बात है। इनके 4 गेंदबाज देखिए उंगलियों से गेंद घुमाते हैं। टीम का स्कोर अभी भी 34 रन, लेकिन अंतिम आने वाला देखिए बात करेंगे 5 गेंद बची है, आखिरी 5 गेंद। मॉरिस सर देखिए अनुभव है इनके पास। अरे चलिए भाई ऑफ स्टंप को बिखार दिया। यहाँ पर सिद्धू की यही है कहानी और दिन बे दिन इसलिए पूरी दुनिया बनती जा रही है इनकी दीवानी 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 दीवानी। कभी मेरी बल्लेबाजी की तो कभी मेरी गेंदबाजी की। और अब देखते हैं यहां से बल्लेबाजी के लिए आते हुए भाई हितेश, फुल 40 रन। कहते हैं ना शाम के वक्त लोकल ट्रेन में धक्का खाना और इस वक्त छक्का खाना। फाइनल मैच और एक बड़ा हिट, कमाल की टाइमिंग देखिए। अब हितेश का तूफान देखिए इस मैदान के ऊपर आता हुआ। अब सिद्धू पाटिल के लिए बनते हुए हितेश बहुत बड़े कातिल और एक 6 रन के साथ देखिए स्कोर जाकर पहुंचता हुआ 46। कहती ना जब लोग बदल सकते हैं तो मैच क्यों नहीं बदल सकता है। और एक बड़ी हिट, क्या तीसरा छक्का। ओहो प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया और हितेश ने गेम बदल दिया, बता दिया भाई मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की तरह। और मेरा ही नाम हितेश है गुरु, मेरी खेलने की अंदाज है तिलक वर्मा की तरह। छा गई गुरु 6 रन।
कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 52 2000 देखिए काशीनाथ दादा इनकी तरफ से। ये देखिए बड़े हस्ती और एक देखिए चौका आता हुआ। कौन कहता है हमारे पास आईसीसी नहीं है, कौन कहता है हमारे पास बीसीसीआई नहीं है। महाराष्ट्र की धरती पर अगर ऐसे वो हस्ती काशीनाथ साहब देखिए 2000 इनकी तरफ से। वाडा फिनिश, क्या फिनिश किया भाई। जिस सिद्धू जैसे गेंदबाज जलजला लाए थे कल इस मैदान पर, और आज देखिए हितेश का यहाँ पर जलजला, विकास का वाडा यहाँ पर शुरुआत देखिए, और प्रमोद दादा का चाल देखिए रंग लाता हुआ। और कुल टोटल की बात करेंगे, कुल टोटल देखिए 56 है और 57 के टारगेट है। और कमेंट्री बॉक्स पर अब आ रहे हैं मैक्स सर, लेकिन देसाई टीम ने बता दिया है ले जाएंगे ट्रॉफी उठाकर ले जाएंगे, रह जाएंगे देखते माने देखते रह जाएंगे। नको रे बाबा नको, अर्जुन पिक्चर बाकी है। ये तो टेलर है भगा दादा, पिक्चर अर्जुन बाकी है। क्योंकि सामने वाली टीम देखिए जिसके नाम है भाई जय जलेश्वर, ये चलते हुए अंगार के जैसे है भाई। ये आखिरी गेंद तक हार नहीं मानते, लेकिन मैक्स सर मजा आएगा। बहुत बढ़िया फिनिश रहा काशीनाथ दादा इनकी तरफ से। 2000 देखिए हितेश की बल्लेबाजी के 3 छक्के के लिए। थैंक यू डीजे। इको कमी कर बाबू। हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक, हेलो चेक। 57 टू विन। थँक्यू सो मच सर्वांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतोय। शिळगाव चषक 2024 या स्पर्धेत सर्वांचं मनापासून स्वागत। सन्माननीय आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व काशीनाथ दादा यांचं आगमन झालं आहे। एक दानशूर व्यक्तिमत्व या परिसरातील ओळख आहे। दादांच्या जेवढ्या हाताला मी म्हणेन बोटं नाही तेवढ्या दादांना बाईक मागच्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये दादांना दिल्या। दादा तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय। सध्या काशीनाथ दादा खूप बिझी आहेत सध्या प्रचार सभेमध्ये, तुमचं तरी देखील त्यातनं वेळ काढून दादा तुम्ही आला, तुमचं मनापासून आम्ही स्पर्धेमध्ये स्वागत करतोय। काशीनाथ दादा यांचं आगमन झालं आहे। मंचावरती मान्यवरांचं देखील आगमन झालं आहे। शिरगावचे मान्यवर यांचं देखील आगमन झालं आहे। सर्वांचं मनापासून स्वागत करतोय आणि वळतोय सामन्याकडं। शिरगाव चषक 2024 शेवटच्या टप्प्यामध्ये आली स्पर्धा। ज्या संघानं या स्पर्धेमध्ये सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला तो खाडी संघाला धक्का देत मात्र निश्चित देसाई संघानं विजयाची उभारली। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक। थँक्यू। थोडेसे दूर उभे राहा मित्रांनो, वायरला तिथे टच होते। शेवटचा सामना आहे, फक्त 4 षटकं। सर्व कडे सेकंदचं पुणे शहरात स्वागत। सायंकाळचं वातावरण वाजता ते 5:36 आणि वळतोय आपण शेवटच्या थराराकडे। येणारे चेंडू 24 आणि गरज आहे 57 धावांची। 57 इज टार्गेट। बघायचं आहे बादल, बादल येतोय ज्या बादलनं मागच्या सामन्यामध्ये फार चांगली कामगिरी, तोच बादल येतोय तो गोलंदाजीमध्ये P1 मध्ये। ऑन साइडला वाट फंटास्टिक शॉट, वाट एक्झिक्युटिव्ह क्लास टायमिंग, ग्रेट टायमिंग। सीमा पलीकडे 1 बॉल सीमा पार, दमदार चौकार। अशा चौकाराची गरज असणार आहे। जय जलेश्वर वाडेकर या संघाला रुचित 11। जय जलेश्वर वाडेकर संघ मागच्या कित्येक वर्षामध्ये संघानं या परिसरामध्ये आपली दहशत निर्माण केली, तोच संघ आणि या स्पर्धेमध्ये मात्र आजच्या दिवसामध्ये दहशत निर्माण करणार। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक।
हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो हॅलो. बघ जरा मित्र एकदा सेटिंग कर. धावसंख्या धावफलकावरती 10 धावसंख्या. शेवटच्या टप्प्यामध्ये स्पर्धा आणि बॅक टू क्रिकेट. बादल बघायचे बादलचा दिवस आज राहिला मी म्हणेन, कारण पहिल्याच सामन्यात बादलने उंबारली संघाविरुद्ध 4 गडी बाद केले होते. 15 धावा त्यांनी दिल्या होत्या आणि तो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील स्वीकारतो बादल. बघायचं सायकल फलंदाज अतुलसाठी चेंडू. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. 89 धावफलकावरती सुरुवात दमदार झाली. पिमनचं पहिलं षटक बादलच्या माध्यमातून आणि धावसंख्या 12. सायंकाळचं वातावरण 5:39 आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली. शिळगाव चषक कोण उचलण्याची उत्कंठा मध्ये शिगेला पोहोचते आणि ती उत्कंठा आता मात्र हळूहळू का होईना प्रेक्षकांमध्ये अजून पाहायला मिळते. खूप रम्य सायंकाळ आणि सायंकाळच्या वातावरणामध्ये रंगलेला दमदार सामना. मजा येईल सामन्यामध्ये, कारण आजचे सगळे सामने मध्ये प्रेक्षकांच्या काळजाचं टोका चुकान होते. सायकलला फलंदाज सज्ज होते. गोलंदाज बादल वेगवान राईट आर्म उर्दू विकेट. ऑन साइडला व्हाट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. High backlit, tremendous power, wonderful timing, amazing shot that was over the top of the mid wicket. That's a 6. Great finish. What a shot. आणि दीपेश पाटील दिवा यांच्याकडनं यांचं इथं आगमन झालंय. या मंचावरती आपलं स्वागत आहे. खूप चांगली फलंदाजी जिंकण्यासाठी गरज होती, मात्र 57 धावांची आणि टॉस जिंकून वाडेकर संघानं शतक्षक स्वीकारले. सायंकाळचं वातावरण होतं, रम्य सायंकाळ होती, तरी देखील सिद्धूने सांगितलं की आम्ही शतक्षक करणार. धावसंख्या चांगली उभारली. हितेश 3 लगातार षटकारांना मध्ये धावसंख्येला खूप चांगली उचली दिली आणि एकूण 56 धावा कुठल्यात. बघायचं ज्या देसाई संघानं आज 3 सामने डिपेंड केलेत, हा 4था सामना डिपेंड करणार का हे सांगणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि ज्या वाडेकर संघानं काल दादागिरी निर्माण केली, तो संघ इन ॲक्शन मध्ये उर्दू विकेट असताना. हो फंटास्टिक स्ट्रोक, क्लास टायमिंग. हो व्हॉट अ फिल्डिंग. मोरेश्वर मोरेश्वरनं मगाशी विशालचा झेल टिपला आणि त्या झेलवरनं सामना टर्न केला. तोच मोरेश्वर पुण्याच्या चेंडूमध्ये चेंडू खालीत असताना व्हॉट अ कॅप्टनशिप, व्हॉट अ कमांडमेंट. एंड ऑफ द कम्प्लिशन ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावसंख्या धावफलकावरती एकही गडी बाद नव्हता. 19 धावा धावफलक. चांगली सुरुवात फ्लाइंग स्टार दिला संघाला. बघायचे जिंकण्यासाठी गरज होती 57 धावांची आणि धावा आल्या त्या 19. उर्वरित समीकरण थोडंसं कठीण मात्र सोपं देखील असणार आहे, कारण फलंदाज अजूनही एकही बाद नाहीये. जो बादल हुकमी एकमा जो ट्रम्प कार्ड समजला तो संघाला, त्याच गोलंदाजाला मार दिलाय. त्यामुळे चांगली स्ट्रॅटेजी वापरली वाडेकर संघानं. जिंकण्यासाठी गरज होती मात्र 57 धावांची आणि 57 धावांची गरज असताना धावसंख्या धावफलकावरती आली तब्बल 19. गरज होती 38 धावांची येणाऱ्या चेंडूमध्ये 18 चेंडूंमध्ये. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. आमच्या काशीनाथ दादा यांचं आगमन झालंय. दादा तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा दादांच्या माध्यमातून आपण बाईक पाहत असतो, ते दादांचं आगमन झालंय. शिळगावचे प्रतिष्ठित नागरिक यांचं देखील आगमन आहे. आज सर्वांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. येणारे चेंडू 18 आणि 38 धावांची गरज. शेवटच्या टप्प्यात सामना कोण जिंकणार याची उत्कंठा शिगेला पोहोचते. मी मगाशी देखील म्हटलं होतं की जशी दिवाळी संपते तशी मात्र उत्कंठा लागते या शेळगाव चषकाची. आणि ते शेळगाव चषक कोण उचलणार. फार मोठी स्पर्धा आहे, नावाची अभिमानाची स्पर्धा आहे आणि ते चषक फार आहे आणि ते चषक कोण उचलणार यासाठी संघर्ष आपण पाहतोय मागच्या 16 टीम मध्ये आणि मागच्या 2 दिवसामध्ये. 18 चेंडू 38 धावा. विश ऑल दी बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा. वनजोते परिवर्तन. ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला कट करण्याचा प्रयत्न, पण ते सांगतील आम्हाला सचिन सर. व्हेरी गुड जॉब जेंटलमॅन. मिस्टर गुप्ता सर आणि मिस्टर सचिन सर, सच अ ग्रेट जॉब. देर इज नो एनी कॉन्ट्रोवर्सी फ्रॉम द बोथ द अंपायर. सच अ ग्रेट जॉब जेंटलमॅन. एक धाव धावफलकावरती अंकित केली जाते. गोलंदाज सज्ज होते. 20 धावा अंकित केल्या जातात. मयूर मात्रे. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी मयूरची, आता मात्र त्याला वाडेकर संघाला फेस करायचं आहे. सायकलला फलंदाज अतुल सज्ज होतो. अतुल भोईर शफल होण्याचा प्रयत्न. बघा अतुल एक्झॅक्टली करतो काय. फलंदाजाला इन्व्हाइट करतो की गोलंदाजी तुला बाहेर टाकायची आहे आणि हे त्याचं षडयंत्र मात्र ते यशस्वी होत असताना मागचे 2 चेंडू वाईट मला पाहायला मिळतात. धावसंख्या थोडीशी पुरेसा सरकते, ती मात्र येऊन येते ती 21 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. अजून एकही चेंडू फेकता आला नाहीये तो गोलंदाजाला. अतुलची मात्र थांब ना दादा, 1 मिनिट थांब. षटकार मारू दे ना दादा प्लीज ना. रिदम नको तोडू मित्र, थांब ना. बक्षीस आलाच मी करतो तुझी.
यावेळी चेंडूला फक्त पुश केला, चेंडू ट्रॅव्हल झाला तो पॉइंटला आणि फक्त एकच धाव. सिंगल डबाच्या माध्यमातून धावसंख्या पुढे कुठे का होईना आता मध्ये थोडीशी मूव होते आणि सिद्धू स्टार्करला येत असताना अतुलला तो साथ देतोय. बघायचं किती धावा उभारणार. सामना फार चांगला आहे. सुरुवात चांगली फ्लाय स्टार्ट आहे. 19 धावा मुबलक धावसंख्या आहे, कारण 57 धावांचा पाठला करायचा आहे. मात्र वातावरण शांत आहे आणि 2 सामने डिफेन्स केल्यानंतर तिसरा सामना डिफेन्स करणार का देसाई संघ, हा देखील फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. शिळगाव चषक कोण उचलणार, ही नावाची अभिमानाची गावाची स्पर्धा, हे चषक कोण उचलणार, करंड कोण उचलणार याची चर्चा होते मैदानावरती. उरते विकेट शफल झाला. फलंदाज फ्रंट फुटला आला. येलो चेंडू ट्राबल झाला तो काऊल कॉर्नरनं वन बॉल सीमा पार चौकार. आता सांग बाबू जनार्दन डीजे 1 मिनिट थांबायचे. जनार्दन म्हात्रे यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. थँक्यू जनार्दन साहेब. तुमचं देखील जबरदस्त क्रिकेट स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये 16 संघ. दीपेश पाटील दिवा देसाई संघाचे पॅकरचा विनंती, आपण आला असाल तर आपण व्यासपीठावर स्थान व्हावं. तुमचं देखील मनापासून स्वागत करतोय. मी मगाशी देखील म्हटलं होतं निवडणुकांचं वातावरण तापलंय आणि क्रिकेटचं वातावरण गरम झालंय. या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना टसन होतोय, प्रत्येक सामना उत्कंठावर्धक होतोय आणि प्रत्येक सामन्यामध्ये क्रिकेटचा दर्जा, क्लास, क्वालिटी 100% कमिटमेंट हे ग्रामीणकडून देत असताना आणि ग्रामीणच्या क्रिकेटचा दर्जा अजून उंचावताना अभिमान वाटतोय हे क्रिकेट पाहण्यानंतर आम्हाला. चांगलं क्रिकेट झाला सकाळपासून. या मैदानात गोलंदाज सज्ज, साकेला फलंदाज सिद्धू पुन्हा स्टार्करला सज्ज होत असताना उरते विकेट. आता पुन्हा 30 लाईन. मात्र फलंदाज आता बदललाय. तो तेच पंत, तेच समालोचक, तेच प्रेक्षक. 30 स्पर्धा 30 लाईन. गोलंदाज मात्र तिसऱ्यांदा चुकतोय आणि 3 चेंडू स्वेर धावसंख्येला वेगाने आकार येतोय. 19 धावा कधी फ्ला होते ती मात्र 27 धावा. 27 ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा होत्या. या षटकामध्ये षटक थोडंसं लांबणार असर आहे, कारण 3 चेंडू आतापर्यंत स्वेर पाहायला मिळाले या दुसऱ्या षटकामध्ये. ओ ग्रेट बॉलिंग. शफल झाला होता. चेंडू आतमध्ये आलाय. फलंदाजाला बीट केलाय आणि याला मात्र डॉट चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. सिद्धू सारख्या फलंदाजाला चेंडू बीट करणं इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब फॉर द न्यू जेंटलमॅन मयूर साठी. आणि मयूर मातीसाठी सज्ज आहे. सिद्धूला त्यांना बीट केलंय. सिद्धू वारंवार हाताला आपल्या माती लावतोय, ग्रीप निर्माण करतोय. मजबूत ग्रीप मिळाली, कारण 105 हुतात्म्यांना बलिदान देणारं महाराष्ट्राची माती आणि त्याच्यामधनं ग्रीप मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. बघायचंय ग्रीप कधी मिळणार आणि गोलंदाज कशी कोणाची करणार. चांगलं कमबॅक वाईट नंतर सुंदर कमबॅक केलं गोलंदाजानं या शेवटच्या टप्प्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा शफल झाला. ग्रीप आता मजबूत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक. चांगला जल टिपलाय. हिमांशू चेंडू खाली. पुन्हा एकदा दर्जा दाखवतोय, स्टँडर्ड दाखवतोय, एन्जॉय करतोय सगळ्याच्या हातामध्ये. सिद्धू इज वॉकिंग बॅक. चांगलं षटक राहिलं मी म्हणेन. 4-3 चेंडू वाईड आहेत तरी देखील चांगली कामगिरी म्हणता येईल. सिद्धू इज वॉकिंग बॅक. डीज आहे. एकूण धावा धापलकावरती 27 धावा. 57 धावांचा लक्षाचा पाठला करायचा, अजून मोठा पडला गाठायचा आहे. मात्र आज देसाई संघाने सर्वांची मने जिंकली. 12 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना खाडी सारख्या संघाला पराभूत करून आपली ताकद किती या स्पर्धेमध्ये ही दाखवली मैदानावरती. मात्र अजूनही वेळ आहे सामना जिंकण्यासाठी. 27 धावा धापलकावरती 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही गरज आहे ती मात्र येणाऱ्या 30 धावांची. रफ अँड टफ सामना. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आणि फायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण दाखवलं दोन्ही संघाच्या माध्यमातून. 100% कमिटमेंट देत असताना आणि दोन्ही संघांमध्ये चांगला अनुभव असणारा खेळाडूंचा भरणा तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट, दर्जाचं क्रिकेट आपण पाहतोय. उर्द विकेट असताना हो पुन्हा एकदा वाईट, पुन्हा एकदा वाईट. हे षटक संपणार कधी हा प्रश्न पडला प्रेक्षकांना देखील, कारण आतापर्यंत या षटकामध्ये वाईटचे सुलसुलाट आपण पाहिलाय. 4 चेंडू वाईट फेकलेत या गोलंदाजानं. मात्र एक गोष्ट निश्चित प्रभाव तुमचं लक्ष वेधेन, कारण या षटकामध्ये अजूनही एकही चौकार एक आलाय. मात्र षटकार अजूनही नाहीये मैदानावरती. कदाचित लाईन बिघडवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज, कारण सिंगलला फारसा फरक पडणार नाहीये हे दाखवत असताना गोलंदाज. उर्द विकेट शफल झालाय. क्रॉस बॅट स्ट्रोक. मिस टायमिंग. सध्या जज करतो मिड विकेटला. हितेश वर चेंडू खाली. ज्या हितेशनं त्याच क्षेत्रामध्ये लगातार 3 षटकार मारले होते तो हितेश त्याच मिड विकेटला झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का दिला जातोय.
तो रुचिता 11 जय जलेश्वर वाडेकर या संघाला धक्के दिले जातात. बघायचं आहे धक्क्यात कधी संघ सावरेल, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आल्या. पहिले 2 चेंडू वाईट म्हणजे 21 धावा झाल्या, मात्र तरी देखील धावसंख्या उचली घेत नाहीये. याचा अर्थ खाडी संघाला ज्या पद्धतीनं पराभूत केलं या स्पर्धेमध्ये तशीच स्ट्रॅटेजी दाखवत असताना तो मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय. देसाई संघ मजा येईल फाईट सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे, सर्वांचं लक्ष लागलंय. युट्यूबला भरपूर प्रेक्षकांची गर्दी जीटीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय. क्लॅरिटी विथ क्वालिटी जीटीसी बिग बॉस याला संबोधला होतोय आणि त्याच्यावरती भरपूर गर्दी प्रेक्षकांची देखील पाहायला मिळते. कारण प्रेक्षकांना उत्तर हवंय, हु विल बिकम अ चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट, याचं उत्तर प्रेक्षकांना हवंय आणि ते उत्तर आपण शोधूया. बघायचं धावसंख्येला आकार, एकूण धावा यश विशाल. संजय अलिवकर यांचं आगमन झालं, मी आपणास विनंती करतोय आपण यावं मंचावरती. काशीनाथ दादा या सामन्याचा आनंद घेत असताना आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडे पाहिलं जातं. ओव्हर द विकेट, oh clean ball, just a great comeback, superb comeback. Another wicket goes down, one more wicket goes down and another dismissal. अजून एक धक्का मैदानावरती. आता मात्र धक्क्या मागणं धक्के दिले तर वाडेकर संघाला आणि या धक्क्यातनं संघ कधीच सावरेल असा प्रश्न निर्माण झालाय. या धावसंख्या धापलकावरती राहिली होती आता फक्त 28. जिंकण्यासाठी गरज आहे ती 57 धावांची आणि 12 चेंडू आणि गरज आहे ती 29 धावांची. 12 चेंडू मध्ये 27 धावा झाल्यात, त्यामध्ये 4 धावा अतिरिक्त धावा आहेत आणि आता मात्र गरज आहे ती 12 चेंडू 29 धावांची. आमच्या समोर हे सुंदर चषक, हे सुंदर कर्ण कोण उचलणार याची उत्कंठा शिकायला पोहोचते. शिलगावचे 2024 विशाल आलिमकर त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, कन्सिस्टन्सी, रिअलिबिलिटी या संपूर्ण गोष्टी या स्पर्धेमध्ये आम्ही पाहिल्यात. मागच्या 2 दिवसामध्ये अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. येणारे चेंडू 12 आणि गरज आहे ती 29 धावांची. येणारे षटक कसं फेकलं जाईल याच्यावरती अवलंबून असणार आहे या सामन्याचं भवितव्य. कारण 4 षटकांमध्ये तिसरे षटक कलाटी देणार असणार आहे आणि मगांचाच गोलंदाज झालाय तो मात्र रितेश. ज्या रितेशनं मगाशी 12 चेंडू 12 धावांची गरज असताना सामना थांबवला आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देखील घेतला. आणि जेव्हा मी त्याचं ओपिनियन घेतलं अक्षरशः घामाने भिजला होता. तोचा गोलंदाज पुन्हा येतोय फलंदाजांना घूम करण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतोय रितेश. 12 चेंडू 29 धावांची गरज आहे. सायंकाळची रम्य वातावरण, ही रम्य सायंकाळ. फुलटॉस दिशा दिली तर पुढे सरकार मध्ये चांगलं कमबॅक. ऋषी मात्र चेंडू खाली असताना सुपर्ब यावेळी मात्र फिल्डिंगचा दर्जा दाखवत असताना फक्त सिंगल. येणारे चेंडू मात्र 11 आणि गरज आहे ती 28 धावांची. सिंगल डबलने काही होणार नाहीये, कारण मगाशी 12 चेंडू 12 धावांचं समीकरण खूप सोपं नव्हतं, मात्र आता सोपं असेल का गोलंदाजासाठी. 12 चेंडू 29 धावा, आता 11 चेंडू 28 धावांची गरज आहे. हा सामना देखील प्रेक्षकांचा श्वास रोखणार, पैसा वसूल होणार सामन्यामध्ये. हो ग्रेट बॉलिंग, चेंडूची लेंथ, लाईन, पेस, पिचिंग ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन आणि शोल्डरचा योग्य वापर, बॉडी बॅलन्स, सच अ सुपर्ब अप्रतिम गोलंदाजी दाखवत असताना रितेश आज मी म्हणून दिवस आहे का ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि तो नेहमी कॉमेंट्री बॉक्स कडे गोलंदाजी करतोय, हा त्याचा अनुभव राहिलाय. 10 चेंडू 28 धावा. सामना पुन्हा एकदा घरंगळत येतोय. मैदानावरती चेंडू आतमध्ये की बाहेर, यस ॲब्सोल्युटली आउट ऑफ द पार्क. दॅट्स अ 6 डिझाईन. समीकरण वेगानं बदललंय. जे समीकरण 10-28 होतं ते वेगानं कमी झाले, 9-22 वरती आलंय. आणि बघायचं आता फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत गोलंदाजाला, कारण फलंदाज सर्वेश मध्ये देखील तेवढी धमक आहे आणि तेवढ्या ताकदीनं फटका दाखवलाय. ग्रेट टायमिंग. 9 चेंडू 22 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना येतोय आणि प्रेक्षकांची मात्र मन जिंकतोय. अजून ऑन द टॉस, चेंडूला जागेवर घेऊन काढायचं पुढे सरकलाय. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला चांगलं क्षेत्ररक्षण, थोडासा उशीर होता. इथे चेंडू खाली, 2 धावांचं मानस. हितेशकडे अपेक्षा होती का? निश्चित नव्हती, कारण हितेश संघाचा संगणक आहे. या हितेशने लगातार 3 षटकार मारले, संघाला स्तुती निर्माण केली. मात्र थोडीशी मिसफील्ड संघाला अंगलट येऊ शकतोय, स्ट्राईक चेंज होऊ शकतोय, खूप काही घडू शकतोय हे सांगत असताना मोरेश्वर. येणारे चेंडू आता मात्र 8 आणि गरज आहे 20 धावांची. चेंडू धावांमध्ये अंतर 12चं आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर सामना बॅलन्स होईल. जर सिंगल डबल आले तर थोडं दडपण राहणार आहे ते मात्र वाडेकर संघावरती.
वेगवान वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, वेगावरती स्वार होते, दिशा मात्र भरकटतोय आणि पंच गुप्ता सर आम्हाला सांगते इट्स ॲब्सोल्युटली वाईड, एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड टू लेग स्टंप. कारण एक्झॅक्टली विकेट किपर कुठे चेंडू गॅदर केलाय हे पंचानं लक्ष वेधलं आणि यावेळी वाईटची गोष्ट घेऊन केले. येणारे चेंडू 8 आणि गरज होती 19 धाबांची. पहिल्या 6 चेंडूमध्ये कुठल्या होत्या वाडेकर संघानं 19 धाबा P1 मध्ये, त्याच धाबांची गरज आहे आता. मात्र 8 चेंडू 19 धाबांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मजा येईल सामन्यामध्ये. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय काशीनाथ दादा पाटील देखील या सामन्याचा आनंद लुटत असं व्यासपीठावरनं. दादा स्वागत आहे तुमचं. प्रचाराच्या एवढी धाकधूक असताना देखील तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत. फलंदाज बाद आता मात्र मोठा धक्का, सामन्यात कमबॅक होऊ शकतो का? यस, ॲब्सोल्युटली नो डाऊट. 7 चेंडू आणि गरज होती 19 धाबांची. शेवटचा चेंडू या षटकातील रितेशचा खूप काही सांगून जाणार आणि खूप काही प्रश्न निर्माण करणार मैदानावरती. यस, आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. शेवटचा चेंडू 7 चेंडू 19 धाबा, फायनल डिलिव्हरी ऑफ दिस ओव्हर. शेवटच्या टप्प्यात सामना मात्र आता फार उशीर झालाय. 5:53 होता. सूर्यानं आपला पूर्ण हस्त केलाय. मात्र बघायचं प्रेक्षकांचं लक्ष लागले ते फक्त ट्रॉफीकडं. प्रेक्षकांचं लक्ष लागले ते फक्त ट्रॉफीकडं आणि ट्रॉफी कोण उचलणार ह्याचं मात्र उत्तर मिळणार येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. 7 चेंडू 19 धावांची गरज. विशाल आलिमकर त्यांची संपूर्ण टीम ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा यशस्वी होत असताना आपण पाहतोय. शेवटचा चेंडू फायनल डिलिव्हरी खूप काय सांगून जाणार. लक्ष वेधते तुमच्या चेंडूकडं, कारण चेंडू फार महत्वाचा असणार आहे. 7 चेंडू 19 धावांची गरज. एज अँड पॉइंट लक्ष पुढे सरकला पारबेगाला. फक्त मिळणार ती एकच धाव आणि एका धावेने फारसा फरक पडणार नाहीये हे सांगत असताना संगणक सिंगाच्या दर्शकाला रोटेट केलं होतं. स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवली फलंदाजानं. येणारे चेंडू 6 आणि गरज होती 19 धावांची. 7 चेंडू 19 धावा. मगाशी 7 चेंडू आणि आता गरज आहे ती 18 धावांची. माफ करा, कारण एकदा होता शेवटच्या चेंडूवरती आलीच स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवली फलंदाजानं. 18 धावांची गरज आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी युट्यूबला देखील आपण पाहतोय. सन्मान्य आमचे काशीनाथ दादा, प्रचाराची भरपूर दादांवरती जबाबदारी आहे. आम्ही दादांना पाहतोय फेसबुकवरती, भरपूर बिझी आहेत सध्या. कारण आता शेवटचे 3 दिवस दादा झोपायचं नाहीये, कारण इलेक्शन आता मात्र पुन्हा एकदा पुढच्या 5 वर्षामध्ये येणार आहे. त्यावेळी प्रचंड मेहनत दादा, तुमचं मनापासून आभार. तुम्ही एवढ्या बिझी शेड्यूलमधनं आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल काशीनाथ दादा तुमचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. जिथे क्रिकेट तिथे आमचे दादा, कारण दादा गणपतीचे निस्सीम भक्त आहेत. दादा दानशूर आहे, ते मला सांगायची गरज नाहीये. भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दादांच्या बाईकच्या आपण नेहमी जाहिराती पाहत असतो. दादा तुमचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. 7 चेंडू 18 धावा. सामना शेवटच्या टप्प्यात. येस, ॲब्सोल्युटली द मॅच इज बॅलन्स, नो डाऊट. सामना अजूनही बॅलन्स आहे. 7 चेंडू 18 धावा. हितेशनं मारले लगातार 3 षटकार. त्या धावा आता मात्र राहिल्या आहेत या मैदानावरती, हे मी न विसरता सांगणार आहे. बघायचं शेवटचा षटक. गोलंदाज सज्ज होतोय. कॅप्टन ऑफ द टीम याली मात्र हिमांशू. ज्या हिमांशूने मगाशी खूप चांगला चेल टिपला, ज्यानं संघाला कलाटे दिली, तोच हिमांशू. ऑन साइडला लॉंगाच्या डोक्यावरनं भिरकावून दिला चेंडू. फलंदाज याने मात्र बाद. मोरेश्वर चेंडू खाली, नो डाऊट. मोरेश्वरकडनं चुका होत नाहीयेत आणि तो पुन्हा एकदा स्टँडर्ड दाखवत असताना उत्कृष्ट शतरक्षर जर कोणाला द्यायचं असेल तर निश्चित मोरेश्वरचं नाव टॉपला असणाऱ्या मैदानावरती. कारण त्याने केलेली कामगिरी, त्याने दाखवला दर्जा, त्याने दाखवला स्टँडर्ड, त्याने केलेली 100% कमिटमेंट खूप चांगली राहिली या स्पर्धेमध्ये. येणारे चेंडू आता मात्र 5 आणि गरज आहे ती 18 धावांची. काल या स्पर्धेमध्ये वाकलन संघाला पराभूत करून फार मोठी उंचीवर घेतली होती वाडेकर संघानं. मात्र तो संघ देसाई संघाला पराभूत करणार का, हा फार मोठा प्रश्न निर्माण झालाय. 5 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. बघायचंय 5 चेंडू 18 धावा. शेवटच्या टप्प्यात सामना. गुड बॉलिंग, गुड फिल्डिंग, गुड बॅटिंग. संपूर्ण क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी दोन्ही संघांची राहिली. त्यामुळे सामन्याचा दर्जा फार उंचावला मैदानावरती. वरती विकेट ऑन साइडला घेण्याच्या शॉटचं सिलेक्शन चुकलंय. पंचांना अपील देखील मागितली. पंचांना अपील फेटाळून लावलंय, कारण चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर जात होता. 2 धाबा पूर्ण केल्या, 3 धावांचा मानस. मात्र फलंदाज होणार बाद. यश ठरवलं बाद. येणारे चेंडू आता मात्र 4 आणि गरज आहे ती 16 धावांची. या 4 चेंडू आणि 16 धावा. विकेटचा आपण विचार करूया. स्कोरर आम्हाला सांगतील. ज्यावेळी देसाई संघानं फलंदाजी केली तेव्हा फक्त 3 गडी बाद झाले होते आणि वाडेकर संघाचे गडी बाद झाले आतापर्यंत 6. त्यामुळे सामना तुम्हाला कंपल्सरी आता चेसिंग असणार आहे. 4 चेंडू 16 धावा.
मजा आली या स्पर्धेमध्ये. 16 संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. एकापेक्षा एक चांगले संघ पाहायला मिळाले, एकापेक्षा एक चांगले क्रिकेट पाहायला मिळालं आणि खूप चांगले सामने आम्ही एन्जॉय केल्या स्पर्धेमध्ये. अविस्मरणीय राहिली ही स्पर्धा आमच्यासाठी. 2024चे पर्व फार चांगलं राहिलं. शिळगाव चषक 2024च्या काही आठवणी आमच्या स्मरणात कायम राहतील. या आठवणी स्मरणात घेऊन आम्ही आज आपला निरोप घेणार. 4 चेंडू 16 धाबा. मजा आली या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये देखील, संपूर्ण स्पर्धेमध्ये. ग्रेट टायमिंग, जस्ट स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट. दॅट्स अ गुड फिनिश. चांगलं क्लिअर केलाय 6 धाबांसाठी. 3 चेंडू आणि गरज आहे ती 10 धाबांची. 3 चेंडू 10 धाबा. कंपल्सरी चेसिंग करावे लागणार आहेत. कारण विकेटचा विचार कर. देसाई संघाचे फक्त 3 बाद झाले होते आणि आता मात्र यांचे गडी बाद झाले ते 6. 3 चेंडू आणि 10 धाबा. पंचांची कामगिरी खूप चांगली राहिली. सचिन सर आणि गुप्ता सर मनापासून आभार. आमचे स्कोरर, आमचे GTC पॅनल यांचे देखील मनापासून आभार. आमचे प्रेक्षक ज्यांना भरभरून प्रेम दिलं, शिस्त भरपूर पाळले, त्यांचं मनापासून आभार. मान्यवरांचं मनापासून आभार. आम्हाला वेळ दिला. आमचे बाबूशाह यांचं विशेष आभार. खूप चांगलं समजांच्या माध्यमातून देखील आपण ऐकलं. DJ त्यांचे देखील आभार. त्यांनी देखील आम्हाला चांगलं सहकार्य केलं. 3 चेंडू 10 धाबा. शेवटच्या टप्प्यात सामना नांगी टाकतोय. स्कूप शॉट, दिलशान स्टाईल. व्हॉट अ क्लास टायमिंग आणि फंटास्टिक स्ट्रोक. दॅट्स अ गुड फिनिश. आणि अजून एक चौकार मैदानावरती. सामना संपला नाहीये, आम्ही अजून जिंकलो नाहीये. 2 चेंडू आणि 6 धाबा. बाबू व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 6 धाबा. सकाळपासून मैदानावरती आग लावली या स्पर्धेनं आणि आग लावली या खेळून. समीकरण होतं 12-27, 12-11-28, माफ करा, 10-28, 9-22, 8-20, 8-19, 7-19, 6-18, 5-18, 4-16, 3-10 आणि आता समीकरण उरलंय 2 चेंडू 6 धाबा. ग्रेट बॅटिंग, जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. अतुल अजूनही संघाला सावरतोय. सुरुवाती केलेला फलंदाज अजूनही मैदानावरती आहे आणि सांगतो की मैं हूं ना, मी सामना जिंकणार. 2 चेंडू 6 धाबा. आता मात्र काळजाचा टोका चुकतोय कारण ट्रॉफीच्या खूप जवळ आलोत आणि ट्रॉफी निसटते की काय असा प्रश्न निर्माण झालाय. Oh, class timing, and this is a good finish. Yes, this is a good finish. Champion is the champion. What a good team. What a finish. What a great finish from Atul Boyer. आज की शाम अतुल बोयर के नाम. What a great finish. अतुलसाठी 2000चं पारितोषिक आमचे दानशूर दादा. पॅकर जनार्दन मात्रे दिवा, माफ करा, पडलेगाव यांच्याकडनं 2000 पारितोषिक अतुलसाठी. स्वागत आहे तुमचं देखील. आला असेल तर आपण व्यासपीठावर यावा. स्वागत आहे तुमचं देखील दादा.